मी सूरज सर आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025चे फॉर्म रिलीज झालेले आहेत. त्याचं नोटिफिकेशन जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. त्याचं इन्फॉर्मेशन बुलेटिनही रिलीज झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये काही डेट्समध्ये कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. पालकांनी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे. सो याच्यामध्ये डेट्स ज्या दिलेल्या आहेत की ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते 24/12 ते 24/12/2024 ते 13/1/2025. लास्ट डेट हे ट्रान्झॅक्शनचे आहे, फीज भरण्याची आहे 14/1/2025. त्यानंतर करेक्शन विंडो जे आहे ती 16/1 ते 18/1च्या दरम्यान तुमचे करेक्शन विंडो असणार आहे. पण इथं देत असताना टायमिंग ऑफ द एक्झामिनेशन दिलेलं आहे, ड्युरेशन दिलेलं आहे, पण डेट ऑफ एक्झामिनेशन जे आहे ती विल बी अनाउन्स्ड ऑन द NTA वेबसाईट असं दिलेलं आहे. पण खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेलं आहे की डेट्स ऑफ ऑल इंडिया सैनिक स्कूल 2025 ही जी आहे ती 19 जानेवारी 2025 असं दिलेलं आहे. लक्षात घ्या की 16 ते 18 या दरम्यान करेक्शन विंडो आहे. ठीक आहे, 19 जानेवारीला आपण जर असं कन्सिडर केलं तर ही हार्डली 20 दिवस राहत आहेत. पण 19 तारखेला जर नाही झाली तर हार्डली 1 किंवा 2 वीक ती पुढं जाऊ शकते, त्याच्या पुढं जाणार नाही. त्याच्यामुळं जरी 19ला नाही झाले तरी ती 26ला होईल किंवा नेक्स्ट मंथच्या पहिल्या रविवारी होणार आहे. म्हणजे आपल्याकडं फक्त 1 महिनाच शिल्लक राहिलेला आहे. मग या 1 महिन्यामध्ये आपली तयारी झालेली आहे का हे बघायचं आहे. पूर्ण GKचं कंप्लीट झालेलं आहे का ते बघायचं आहे. जेणेकरून आपल्याला जरी 1 महिना राहिलेला असला तरी पण जास्त तयारी करून आपल्याला जे टार्गेट आहे ते अचीव करायचं आहे. त्याच्यामुळं पालकांनी आता सतर्क व्हायचं आहे की राहिला आहे फक्त 1 महिना असं धरून आपण अभ्यासाला लागायचं आहे. मुलांनाही त्याच अनुषंगाने मोटिवेट करायचं आहे जेणेकरून मुलं दिलेलं टार्गेट हे पूर्ण करतील. डेट्स तुमच्या लक्षात आल्या असतील. छोटासा हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुमचं कन्फ्युजन आणि तुम्हाला त्या गोष्टी कळण्यासाठी. ओके, थँक्यू.